Hello, hello. This is the My Artifact episode number 1244. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट 2018. रात्री 12:30 वाजले आहे. आज खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे यार. बट लिटरली मला जेव्हा पण काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहते ना, त्यावेळेस हा पाऊस नेहमी टपकतो. मग पावसामुळे काय होते की मी फिरू शकत नाही बाहेर, आणि फिरू नाही शकत त्यामुळे नाही का मी प्रॉपरली सांगू शकणार नाही. जस्ट लाईक मला उभं राहून मला या गोष्टी सांगावं लागत आहे. उभं राहून म्हणजे दरवाजाच्या आडोशाला नाही हवा लागत आहे. म्हणजे माझ्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोडचं हेल्दी एन्व्हायरमेंट काय आहे, तर मी मस्त टेरेसवर जाईन, मस्त चांगली हवा राहीन हलकी फलकी, त्याच्यावर मी मस्त रेकॉर्ड करीन. इट्स बिन रिअली ग्रेट थिंग असं मला वाटते, कारण आज मी खरंच खूपच इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. तर जास्त आपण बोलू ना, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण. ऑलराईट. सो अवतार द लास्ट एअरबेंडर कशी बनवशील तू ही मूवी? हॅव यू इवन ट्राय आउट की आपण याला कशाप्रमाणे बनवू? पहा, समजा जर आपल्याला ही मूवी तर बनवायची आहे एनी हाव, आणि ऑफकोर्स ही आपण बनवू, आणि मला एवढं माहित आहे की ही मूवी इज वन ऑफ द बेस्ट अँड वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. इट जस्ट लाईक आता जशी मार्वल मूवी आहे तशाच प्रमाणे ती त्यावेळेस म्हणजे समोर ते अवतार लास्ट इयर बेंडर राहील. या कारण आता मार्वल मूवीचं ॲव्हेंजरचं ज्याप्रमाणे क्रेज आहे तशाच प्रमाणे तिथे अवतार लास्ट इयर बेंडरचं क्रेज राहील. एव्हरी वन इज ट्राईंग टू सी दॅट मूवी, इवन मोर दॅन दॅट. या सो याच्यासाठी आपण काय करावं? या म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की समजा जर मी खूप सारा पैसा कमवून राहिलो आहे आणि तेही अमेरिकन प्रोडक्शन हाऊस म्हणजे अवतार लास्ट इयर बेंडर हे निक्लोडियनचं प्रोडक्शन आहे. सो ऑफकोर्स निक्लोडियन एक अमेरिकन कंपनी आहे, जो निक्लोडियन जे एंटरटेनमेंट टॅक्स ते अमेरिकन गव्हर्नमेंटला पेड करते. जे की मी समज जर अवतार लास्ट इयर बेंडर बनून राहिलो आहे तर ऑफकोर्स त्याचा जो काही रेव्हेन्यू आहे, जो काही पैसा आहे, जो काही आपण त्याचा पैसा वगैरे कमवू, जेवढा काही बिलियन्स मध्ये पैसा जाईल, तो पैसा कुठे जाईल? लास्टमध्ये तो पैसा जाईल अमेरिकन सिटीजन. वाय? अमेरिकन गव्हर्नमेंटकडे. वाय? कारण अमेरिकन गव्हर्नमेंट निक्लोडियन ही अमेरिकेमधली कंपनी आहे, आणि ऑफकोर्स निक्लोडियन सर्वात जास्त पैसा कमवत आहेत. अनफॉर्च्युनेटली त्याच्या कंट्रीला पण त्याचा फायदा होतो, कारण प्रत्येक कंपनी एक प्रकारे एंटरटेनमेंटचा टॅक्स वगैरे पेड करतो. सो इट जस्ट लाईक अ रिअली बिग थिंग. आणि आय एम नॉट टॉकिंग अबाउट 1 करोड 2 करोड, नो, इट्स लाईक 1,000 करोड रुपीज. त्यावेळेस ती प्राइस खूप जास्त राहील. सो माझा विचार होता की मेहनत माझी, कष्ट माझं, प्रत्येक गोष्ट मी सहन करायची, आणि फायदा अमेरिकेला का? व्हाय? म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंटला काय? मी इंडियाचा आहे, माझ्या इंडियन गव्हर्नमेंटला का नाही? म्हणजे दिमाग माझं, मेहनत माझी, बट सारी म्हणजे मला माझा पैसा वगैरे भेटेलच, या मला माझे हे रेंट किंवा माझी फीज वगैरे भेटून जाईल, इवन मोर दॅन दॅट पण भेटेल. बट जो त्याचा सर्वात जास्त फायदा आहे, तो फायदा कोणाला आहे? ऑफकोर्स अमेरिकन गव्हर्नमेंटला आहे. आणि हॅड इनफ पैसा कमवला आहे अमेरिकन गव्हर्नमेंटने एंटरटेनमेंट टॅक्सवर. ॲव्हेंजर, मार्वल, खूप सारे त्यांच्यापाशी मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस आहे, आणि ते प्रोडक्शन हाऊस खूप मोठ्या प्रमाणात एंटरटेनमेंट टॅक्स वसूल करतात अमेरिकन गव्हर्नमेंटला. त्याच्यासमोर एंटरटेनमेंट टॅक्स करणारी कोणतीच कंपनी नाही. एक चायना आहे, आणि देन त्याच्यानंतर मग युरोप मधली आहे. इंडियाचा नंबर तर करीब 5व्या-6व्या नंबरवर येतो. सो इट जस्ट लाईक मला असं वाटते की चला माझा दिमाग काहून मी इंडियन गव्हर्नमेंटच्या याच्यात युटिलाइज करू, इंडियन गव्हर्नमेंटमध्ये युटिलाइज करू, जेणेकरून जर मी जर मूवी बनवत आहे तर या मूवीचा जेवढा काही रेव्हेन्यू आहे तो इंडियन गव्हर्नमेंटला जाईल ना की अमेरिकन गव्हर्नमेंटला. जस्ट लाईक आय एम जस्ट बीन रिअली पेट्रिओटिक ऑन दिस डे. आजची 9 तारीख आहे, 9 ऑगस्ट. असं नाही का 14 एप्रिल 15 ऑगस्ट आहे त्यामुळे मी खूप जास्त पेट्रिओटिक होऊन राहिलो. नो नो नो,
हा म्हणजे पेट्रिओटिक तर आहो मी, या इट्स लाईक दॅट, बट इट्स जस्ट लाईक हा माझ्या डोक्यात एक विचार आलाय. या कोणता विचार आलाय? माझ्या डोक्यात हा एक विचार आला आहे की समजा जर हा सारा मनी, हा सारे पैसे मी इंडियन गव्हर्नमेंटला दिले तर कशा प्रकारे आपण इंडियन गव्हर्नमेंटला याचा रेव्हेन्यू देऊ? अवतार लास्ट इयर मेंडरचे, अवतार मूवीजचे जे काही ग्रोथ राहील त्याचा रेव्हेन्यू आपण इंडियन गव्हर्नमेंटला कशाप्रमाणे देऊ? क्वेश्चन, लेट्स जस्ट फिगर इट आउट. ओके, आता पहिले आपल्याला विचार करावा लागेल की अमेरिकेला अमेरिकेला जो काही पैसा भेटेल तो कशाप्रमाणे भेटेल, एक प्रकारे स्टेप बाय स्टेप जाऊन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अमेरिकेला पैसा भेटेल बिकॉज ऑफ निकलोडियन ही अमेरिकन कंपनी आहे, राईट. आता अवतार लास्ट इयर बेंडर हे राईट्स आहे जे निकलोडियनचे राईट्स आहे. सो आणि हे राईट्स विकत घेता येतात एट सर्टन व्हॅल्यू वगैरे कोणासोबत. आता आपली जे कंपनी आहे, माझा असा विचार सुरू आहे की समजा जर ही अवतार लास्ट इयर बेंडर रिलायन्स एंटरटेनमेंटनी बनवली तर ऑफकोर्स रिलायन्स एंटरटेनमेंट हे एक इंडियन कंपनी आहे, इंडियन प्रोडक्शन हाऊस आहे, आणि ऑफकोर्स या प्रोडक्शन हाऊस मध्ये समजा ही अवतार लास्ट इयर बेंडर जर बनली, त्याचा जेवढा काही रेव्हेन्यू आहे, जेवढा काही पैसा पूर्ण ग्लोबली कव्हरअप होईल, जेवढा काही पैसा आहे तो सारा इंडियाकडे येईल, राईट. इनफॅक्ट इंडियाची एक प्रकारे ग्रोथ होईल ना. बाहेरून पैसा येईल ना, बाहेरचे लोक माझे मूवी बघायला तिथे जाईल आणि त्यांचा जो पैसा आहे तो पैसा इंडियन गव्हर्नमेंटला देण्यात येईल डायरेक्टली. सो हाऊ इज दॅट इवन पॉसिबल? हे कशाप्रमाणे पॉसिबल आहे? जस्ट बाय हिज राईट. अवतार लास्ट बेंडरचे आपल्याला राईट्स विकत घ्यावं लागेल. सो अवतार लास्ट बेंडरचे राईट्स विकत घेता येते का आपल्याला? ऑफकोर्स, वाय नॉट. डिझनीने फॉक्सचे राईट्स विकत घेतले, प्रत्येकाने प्रत्येकाचे राईट्स विकत घेतले. राईट्स विकत घेता येतात. समजा जर आता अवतार लास्ट बेंडरची व्हॅल्यू जेवढी आहे, म्हणजे आताच म्हणजे इतकं काही थंड आहे, मौसम थंड आहे त्याच्याबद्दल, कारण त्याच्यावर समोर काही मूवीज नाही आहे, सीझन वगैरे सगळे खतम झाले आहे, कॉमिक वगैरे सगळे खतम झाले आहे, स्टोरी खतम आहे. म्हणजे इट वॉज लाईक अ रिअली गुड, बट त्याला एक्सटेंड करता नाही, एक सर्टन लेवलवर जाऊन त्याला स्टॉप करावं लागते. सो अशाप्रमाणे ही स्टोरी लाईन, इट वॉज रिअली अमेझिंग. सो या गोष्टीसाठी आपण माझा असा प्रश्न आहे की त्याला इंडियन गव्हर्नमेंट मध्ये कशाप्रमाणे हे करू. सो वी जस्ट नीड टू बाय राईट्स. ओके, राईट्स विकत घेणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे, बहुतच मोठी गोष्ट आहे. म्हणजे समजा जर आपण राईट्स विकत घेत आहे म्हणजे समजण्यासाठी समजून घेण्याचं आहे. समजा जर मला एक बिल्डिंग बांधायची आहे आणि मला वाटते मला एक हॉटेल बांधायचं आहे, आणि मला असं वाटतं की ते हॉटेल इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर हॉटेल इन दॅट सिटी. सो आय जस्ट नीड दॅट जमीन. मला जमीनची गरज आहे ना, त्या जमिनीवरच माझं हॉटेल उभं राहील ना. आता जमीन आहे ती आहे अमेरिकेपाशी, जिथे मला हॉटेल बांधायचं आहे ती जमीन आहे अमेरिकेपाशी. सो आय जस्ट नीड टू बाय दॅट जमीन, देन आफ्टरवर्ड आय विल बिल्ड दॅट हॉटेल, राईट. म्हणजे कसं की त्या अमेरिकन लँडवर मला माझी ती जमीन विकत घ्यावं लागेल. जमीन विकत घेतल्यानंतर ती लँड होईल इंडियन गव्हर्नमेंट. मी एक इंडियन सिटीजन आहे ना, जस्ट लाईक इंडियन गव्हर्नमेंटची ती लँड होईल. आता त्या लँडवर जे काही मॉन्युमेंट बनेल, म्हणजे जस्ट लाईक हॉटेल का बिल्डिंग का वॉट एव्हर जे काही बनेल, त्याचा जेवढा काही रेव्हेन्यू आहे, त्या रेव्हेन्यू मधला जो काही टॅक्स आहे तो टॅक्स अमेरिकन गव्हर्नमेंटला नाही द्यावा लागेल, तो द्यावा लागेल इंडियन गव्हर्नमेंटला. बिकॉज कारण जो मॉन्युमेंट त्या जमिनीवर आहे ती इंडियन गव्हर्नमेंटची आहे. व्हाय? कारण ते इंडियन गव्हर्नमेंटनी विकत घेतली, म्हणजे मी विकत घेतली ना ते अमेरिकेपासून. सो अनफॉर्च्युनेटली जो काही टॅक्स आहे तो अमेरिकेच्या गव्हर्नमेंटकडे जाईल. सो कळलं ना, म्हणजे अशाच प्रमाणे हा खेळ आहे. सो ही जमीन म्हणजे जस्ट लाईक अवतार लास्ट इयर बेंडरचे राईट्स आहे, याच्यामध्ये मला सगळ्यांचेच राईट्स पाहिजे. कटारा, सॉका, झुको, टफ, असे जेवढे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचे सगळे राईट्स, त्याच्यानंतर त्यांचे एन्व्हायरमेंट,
त्यांच्या सगळ्याच गोष्टीची मला राईट्स पाहिजे. समजा जर मला राईट्स भेटले नाही, तर मी प्रॉपर स्टोरी लाईन करू शकत नाही. समजा जर जुकोचे राईट्स भेटले नाही, तर मला माझ्या फिल्ममध्ये जुको ठेवावाच नाही लागेल. समजा जर मी जुको दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तो कॉपीराईट होईल आणि माझ्यावर केस फाईल होईल. सो इट जस्ट लाईक हे असं नाही व्हायला पाहिजे. मला राईट्सची गरज आहे. मला त्या कॅरेक्टरला वापरायचं आहे. जुको इज अ रिअली इम्पॉर्टंट कॅरेक्टर, राईट? सो इट जस्ट लाईक मला ते राईट्स हवे आहे. सो एक माझा एक फॅक्ट आहे की आफ्टर बिल्डिंग बायनरी कोड, बायनरी कोड बनवल्यानंतर मग मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवीन. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवल्यावर मला एक प्रकारे नाही का ऑथॉरिटी मिळेल की मी हॉलिवूडमध्ये फिल्म बनवू शकतो. ग्लोबल स्टेजवर मी माझं जे काही आहे टॅलेंट ते दाखवू शकतो. सो स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर मला ती ऑथॉरिटी भेटेल. त्याच्यानंतर मला अवतार लास्ट बेंडर या प्रोजेक्टवर काम करावं लागेल. बट दॅट्स अ रिअली सिक्रेट प्रोजेक्ट राहिला, बहुत सिक्रेट प्रोजेक्ट राहील. वाय? कारण समज जर ह्या प्रोजेक्ट बद्दल बाकीच्या लोकांना माहित पडलं, बाकीचे लोक म्हणजे अमेरिके किंवा निकलोडियनला माहित पडलं, तर अनफॉर्च्युनेटली ते त्यांच्या राईट्सची किंमत वाढवेल. म्हणजे समज जर दुकानदाराला माहित पडलं की त्याच्या जवळची वस्तू विकत घेण्यासाठी दुरून दुरून लोक येत आहे, तर ऑफकोर्स तो त्याच्या प्रॉडक्टवर काही ना काहीतरी वाढवेल, 100-200 रुपये वाढवेल, जेणेकरून त्याचा फायदा होईल ना. ते लोक ते इथे घ्यासाठी चालले आहे, तर 100 रुपयाची वस्तू का 200 रुपयाची वस्तू घेऊन घेईल. सो इट जस्ट लाईक तो दुकानदार तो त्याची प्राइस वाढवून टाकेल. असंच होईल माझ्यासोबत. समज जर ही गोष्ट जर बाहेर किंवा अमेरिकेत किंवा निकलोडियनला माहित पडली, तर ऑफकोर्स ते त्यांची राईट्सची किंमत वाढवेल आणि राईट्सची किंमत वाढवल्यानंतर आपल्याला अनफॉर्च्युनेटली तेवढा पैसा द्यावा लागेल. सो इट जस्ट लाईक हा जो प्रोजेक्ट आहे हा काफी सिक्रेट ठेवावा लागेल जोपर्यंत आपण याची राईट्स विकत घेत नाही. अजून एक गोष्ट, राईट्स विकत घेत नाही, इट्स अ रिअली कॉस्ट, बहुत ही जास्त कॉस्टली असते. राईट्स विकत घेतलं म्हणजे एक आयडिया आहे, एखादी व्यक्तीची आयडिया आहे. त्या व्यक्तीने त्या आयडियावर एक काही ना काहीतरी चांगलं बनवलं, एखादी इक्विपमेंट वगैरे बनवलं. इट्स वन ऑफ द ग्रेट इक्विपमेंट. त्याचा काफी लोकांना फायदा झाला, त्यांनी त्याचं पेटेंट पण केलं त्याच्या नावावरचं. तर आपण काय करू, आता गेल्या काही वर्षापासून ते इक्विपमेंट थंड आहे, कोणी जास्त विकत घेऊन न राहिलं वगैरे वगैरे, बट तरी ते त्याच्या नावाचं आहे, रॉयल्टी त्याला भेटून राहिली आहे त्या व्यक्तीला त्या इक्विपमेंट बनवल्यामुळे. आता काय, मला त्या व्यक्तीकडून ते इक्विपमेंट विकत घ्यायचं आहे. विकत म्हणजे त्याचं पेटंट, त्याचे राईट्स विकत घ्यायचे आहे. म्हणजे त्यांनी बनवलेलं पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे ते मला मला विकत घ्यायचं आहे. सो जस्ट लाईक मी ते विकत घेऊ शकतो, त्याला राईट्स म्हणते. आणि मला त्या व्यक्तीला पैसे पण द्यायचे आहे आणि देन रॉयल्टी पण द्यायची आहे. म्हणजे ते त्याचं पेटंट आहे तर ते त्याच राहणार आहे. आम्ही त्याचे राईट्स विकत घेतो आणि राईट्स विकत घेतल्यानंतर त्याला त्या विकत घेतलेल्याचे पैसे पण देतो. आणि प्रत्येक वर्षी म्हणजे जो काही इक्विपमेंट नंतर आपण अपडेट करू, त्या अपडेट केलेल्यानंतर जो काही आपण पैसा कमवू त्या इक्विपमेंटवर, त्या इक्विपमेंटचा पैसा कमवल्यावर त्याचा काहीतरी 10% 20% रॉयल्टी राहील, तो त्या व्यक्तीला ती रॉयल्टी द्यावी लागेल. सो इट जस्ट लाईक समजा जर मी अवतार लास्ट बेंडर फिल्म बनवत आहे राईट्स विकत घेतल्यानंतरही सुद्धा, तरीही निकलोडियनला मला 10 या 20% रॉयल्टी वगैरे द्यावीच लागेल. बट 10 and 20% ठीक आहे ना. इथे अदर वे मध्ये इथे करीब 100% सारा पैसा अमेरिकन गव्हर्नमेंटकडे चालला, इथे 10%, 10 या 20%, राईट? सो दॅट इज इट. बट हे राईट्स विकत घेण्यासाठी आपल्याला या गोष्टीसाठी कम्प्लीट स्टडी करावं लागेल. अवतार लास्ट बेंडर बद्दल पूर्ण जाणून घ्यावं लागेल, प्रत्येक कॅरेक्टर जाणून घ्यावं लागेल, कशाप्रमाणे फिल्म होईल, कशाप्रमाणे जे सिरीज लागेल, कशाप्रमाणे आपण या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू, फ्युचरचा विचार करावा लागेल. स्टेप बाय स्टेप एक मूवी निघाल्यानंतर दुसरी मूवी कशाप्रमाणे इन्क्लाइंड होईल, कशाप्रमाणे लिंक होईल, ती मूवीज वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी राहणार का नाही, याला कशाप्रमाणे आपण पॉप्युलर बनवायचं, त्याच्यानंतर तेव्हाची स्टेटस कंडिशन का राहील, या साऱ्या गोष्टी पण जाणून घ्यावं लागेल. समजा जर आपल्याला माहित पडलं की आपण ती जमीन विकत घेऊन राहिलो आहे
आणि जमीन विकत घेतल्यानंतर आपल्यापाशी ते हॉटेल उभं करण्यासाठी नाही विटा आहे, नाही गिट्टी आहे, ना काहीच नाही आहे. तर मग आपण ती जमीन विकत घेऊन फायदा का? आपलाच घाटा होईल ना, राईट? कारण ती जमीन काफी कॉस्टली आहे. कारण ती अमेरिकन गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, राईट? सो इट जस्ट लाईक आपल्याला आपल्याकडून तर कन्फर्म राहावं लागेल की आपण जे काही बनवून राहिलो त्या जमिनीवर, तर त्या जमिनीवर बनवण्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तर आपल्याला तयार करून ठेवावं लागेल. तेव्हाच आपल्याला कॉन्फिडन्स येईल का ठीक आहे बा आपल्यापाशी आता हॅड इनफ प्रॉपर्टी आहे की आपण या जमिनीवर जाऊन आपण आपलं हॉटेल बनवू शकतो. अशाच प्रमाणे फिल्म मेकिंगचं आहे. मला माझ्याकडून पूर्ण क्लिअर राहावं लागेल की अवतार लास्ट इयर बेंडर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. हे मला कन्फर्म करून द्यावं लागेल स्वतःला सुद्धा आणि रिलायन्स एंटरटेनमेंटला सुद्धा. आणि हे काफी सिक्रेटवर करावं लागेल, काफी सिक्रेट करावं लागेल. तेव्हाच मी हे समोर जाऊन प्रत्येक गोष्टीला मॅनिप्युलेट करून करावं लागेल. सो मी माझं फाउंडेशन क्रिएट करेल. फाउंडेशन क्रिएट केल्यानंतर मग आम्ही सगळी एक मीटिंग ठरवेल अमेरिकन गव्हर्नमेंट आणि निकलोडियन सोबत, आणि आम्हाला त्याचे राईट्स विकत घ्यावे लागेल. ऑफकोर्स राईट्स विकत घेणं इट वॉज लाईक अ रिअली कॉस्टली पडेल, बहुतच जास्त कॉस्टली पडेल. बट ही कॉस्ट समोरच्या येणाऱ्या कॉस्ट म्हणजे आता थोडासा घाटा होईल स्टार्टिंगला, बट समोर जाऊन फायदाच फायदा राहील. सो इट जस्ट लाईक याच्यामध्ये मेहनत आणि रिस्क दोन्ही जास्त आहे या प्रोजेक्टमध्ये. बट फायदा इट वॉज लाईक अ रिअली बिग. थोडासा वेट बघावं लागेल, थोडीशी पेशन्स ठेवावं लागेल, आणि ऑफकोर्स त्याचा रेव्हेन्यू सर्वात जास्त आहे आणि फायदा इंडियन गव्हर्नमेंटला होईल आणि ऑफकोर्स आपल्याला होईल. आणि हे मी कशासाठी करत आहे, वाय? कारण मी एक इंडियन सिटीजन आहे, मी एक पेट्रिओटिक आहे आणि मला माझ्या देशावर अभिमान आहे. आणि मला डेफिनेटली वाटते की आपल्या देशाने पण अमेरिकेसारखी ग्रोथ करावी. आता मी माझ्या प्रमाणे ज्याप्रमाणे मी देशासाठी करण्याचा प्रयत्न आहे, करू शकतो तेवढं मी करेलच. या असं काही नाही रे, इट जस्ट लाईक मला काही नाही, मला इथेही तेवढीच मेहनत घ्यावी लागेल, अमेरिकन गव्हर्नमेंट मध्ये तरी तेवढीच मेहनत घ्यावी लागेल. समजा जर मला ते हॉटेल बांधायचं आहे आणि मला ते जमीन विकत घ्यायची नाही, तर काही नाही, मला माझं मॉडेल घेऊन त्या अमेरिकन गव्हर्नमेंटकडे जावं लागेल. अमेरिकन गव्हर्नमेंट क्विकली अप्रूव्ह करेल आणि ते मला जमीन देऊन देईल आणि मला तिथे हॉटेल बनवावं लागेल. प्रॉब्लेम हाच राहील का मला हॉटेल बनवायला जेवढी मेहनत तिथं करावी लागेल तेवढी इथं पण करावी लागेल, राईट? सारखीच मेहनत राहील. बट जो काही पैसा राहील तो पैसा राहील अमेरिकन गव्हर्नमेंटला भेटेल. जर मी अमेरिकन गव्हर्नमेंटच्या लँडवर हॉटेल बनवून आलो, समज जर मी जमिनी सकटच पूर्ण विकत घेत आहे, तर सारा पैसा कुठे जाईल? इंडियन गव्हर्नमेंटकडे जाईल. सो इट जस्ट लाईक हा एक फंडा आहे. मेहनत दोघांकडे सारखीच करावी लागेल. सो इट जस्ट लाईक मी हाच विचार करतो, समज जर मला एवढीच मेहनत करायची आहे, तर ऑफकोर्स जो काही मेहनतीचा फळ आहे ते माझ्या देशाला भेटलं पाहिजे. मला तर माझी फीस तर भेटणार आहे, इथून का तिथून, तिथून का इथून, सारखीच कडे भेटणार आहे. आणि मेहनती मला दोघांकडे सारखीच करायची आहे. बट आय एम जस्ट बीइंग पेट्रिओटिक. मला माझ्या देशाचा अभिमान आहे, आणि ऑफकोर्स मला वाटते की माझ्या देशाने डूड विचार कर यार, त्या अमेरिकन जीडीपी मध्ये करीब नाही का 5 or 6% जीडीपी आहे ना, तो एंटरटेनमेंट टॅक्स मधून ते कव्हर अप करतात. एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे कसं की आता आपण अव्हेंजर मूवी वगैरे बघतो ना, आता हा पैसा कुठे जाते रे? आता मी इथे नागपूरमध्ये सुदामामध्ये पैसे भरले 60 रुपये 100 रुपये तिकीट अव्हेंजरची. आता 100 रुपये जाते कुठे? इंडियन डिस्ट्रीब्युटरला जाते, इंडियन डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करते अमेरिकन डिस्ट्रीब्युटरला, अमेरिकन डिस्ट्रीब्युटर पाशी पैसे जाते, अमेरिकन डिस्ट्रीब्युटर केविन फेगी पाशी जाते, केविन फेगी पासून मार्वलला जाते, मार्वल पासून त्याला डिझनीवर जाते, मग डिझनीवर जो काही रेव्हेन्यू आहे त्याच्यावर टॅक्स भरतो, तो टॅक्स कुठे जातो? अमेरिकन गव्हर्नमेंटला जातो, राईट? अनफॉर्च्युनेटली याचा फायदा कोणाला होतो? सगळ्यांनाच होतो. बट शेवटी तो सारा पैसा अमेरिकन गव्हर्नमेंटकडे जातो, आणि त्यामुळेच अमेरिकन गव्हर्नमेंट खूप जास्त डेव्हलप करतात, राईट? मला पण नेहमी हेच वाटते की आपणच अशाप्रमाणे काही ना काहीतरी करावं. सो इट जस्ट लाईक माझा प्रयत्न राहील का अशाप्रमाणे करावं. आणि समज जर मला असा भेटला चान्स वगैरे, सो ऑफकोर्स मी डेफिनेटली करेलच. या वाय वुड आय नॉट.
या सो मी आतापासून प्रत्येक गोष्टी समजून घेत आहे. समोरच्या येणाऱ्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत, ज्या काही मेहनती आहे, आतापासून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला समोर जाऊन त्रास नाही होईल आणि आपण प्रत्येक गोष्टीला प्रॉपरली अंडरस्टँड करून त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. याला आतापासूनच आपण प्रिपेअर राहू असं मला वाटते. राईट. सांगायचं तर खूप काही आहे. म्हणजे मी हेही सांगणार होतो की हे स्क्रिप्ट कशी काय डिझाईन करणार, कशाप्रमाणे आपण याचा फाउंडेशन क्रिएट करणार वगैरे वगैरे. एव्हरीथिंग आय नीड टू से, बट ऍक्च्युअली मला सांगता नाही येऊन राहिलंय, कारण राईट नाव मी इथे उभा आहे आणि मला मच्छर चावून राहिले आहे. मी प्रॉपरली वॉक पण करू शकत नाही कारण पाऊस येत आहे. बट जेव्हा पण मी हे सगळं ऑडिओ फाईल वगैरे जेव्हा पण मी हे ऐकीन, तेव्हा माझ्या डोक्यात प्रॉपरली लाईट लागेल की व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू व्हेन आय एम ट्राय टू मेक अवतार लास्ट बेंडर. राईट. सो इट जस्ट लाईक मी ऑलरेडी अगोदर पण बनवलं आहे की वॉच बिफोर यू मेक अवतार लास्ट बेंडर. आता मी पुन्हा एक याचं नाव करतो, वॉच बिफोर यू मेक अवतार लास्ट बेंडर. या सो दिस इज इट. दिस इज द एंड. This is the artifact episode now. This is the watch before you make Avatar Last Airbender. So it's a really great thing. Thank you.